श्री श्री विठ्ठलास अतिशय सुंदर असा रेशमी अंगारखा आणलेला आहे। हा पूर्ण हातमागाने केलेला असा अंगारखा आहे। सुंदर असा सोवळा आणलेला आहे। पूर्ण रेशमी सोवळा हे आहे आणि अतिशय सुंदर असा शेला। अतिशय सुंदर असा देवाच्या अंगावरचा शेला आता त्यांनी आणलेला आहे। खरं तर त्यांच्या कुटुंबियांचे आभार मानतो। आज त्यांच्या सुनबाई व आमच्या वहिनीसाहेब प्रशालितया स्वतः आज हा देवाला घालायचा पोशाख खरं तर ते दुसऱ्याच्या हाताने स्वतः हातात घेऊन देवाचं महावस्त्र घेऊन आलेत। म्हणजे हा सेवा करायचा एक खूप मोठा मनोभाव आज त्यांच्याकडे आहे। आणि आज दुसरी गोष्ट, आज वहिनीसाहेब ही साडी आपण दाखवा, महाराष्ट्राला दाखवा आज ही साडी आपण। ही पैठणी आहे। आई रुक्मिणीसाठी खास आणलेली अतिशय सुंदर असं पैठणी महावस्त्र आणण्यात आलेलं आहे। आदरणीय मुख्यमंत्री साहेबांनी आज आपल्या सुनबाईच्या हस्ते देवाचे महावस्त्र दिलेले आहेत। खरं तर मला स्वाभिमानानं असं सांगावं असं वाटतंय की आज ते स्वतःच्या हाताने आज देवाचं महावस्त्र घेऊन आले आणि घेऊन येऊन आज ते महावस्त्र त्यांनी संपूर्ण केले। यात श्री विठ्ठलाचं सोवळं, विठ्ठलाचा अंगारखा, विठ्ठलाचा शेला, रुक्मिणी आईसाहेबांच्या शालू ज्याला पैठणी आणि त्याचं महावस्त्र आत्ताच आणून दिलं। अंगारखा आहे, पैठणी आहे आणि सोवळा आहे। जसं देवाचं आपलं आहे तसं आपण थोडंसं आपल्या पद्धतीने आपण करतो की देवाला कसं छान नटवू शकतो। आता सगळेच एकदम एकादशीसाठी एक असतं ना एक भावूक आणि देव किती छान आपल्याला नटवता येईल ते आपण मनापासून आपण स्वतः तयार होतो तसं आपण म्हणतो देव माझा कसा नटेल। तर ते तेवढेच मी 2 शब्द बोलेन, जास्त नाही पण छान आहे केलेले। आता पैठणी साडी आहे, देवीला नऊवारी पैठणी साडी आहे आणि हे अंगारखा हिरवा रंग आहे, हिरवा घेतलाय आणि हे गुलाबी कलर आहे खालचा। उद्या होणारी आषाढी एकादशी शासकीय महापूजा राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सपत्नी करणार आहेत। ह्या पूजेला जो विठ्ठलाला पोशाख घातला जातो तो पोशाख ठाण्यावरनं खास त्यांच्या कुटुंबाने खरं तर आज विठ्ठल मंदिर समितीपेक्षा आणून दिलेला। आपण आता बघू शकतो की हाच तो पोशाख आहे। विठ्ठलाला जर आपण बघितलं तर हिरव्या कलरचा अंगारखा देखील यामध्ये दिलेला आहे। अतिशय सुंदर असा अंगारखा आहे। त्याचबरोबर देवाला उपरणं असेल, सोवळे असेल, रुक्मिणी मातेला देखील पैठणी साडी इथं नऊवारी पैठणी साडी देखील इथं त्यांनी आत्ता त्यांच्या सहकुटुंबाने आणून दिलेली आपल्याला पाहायला मिळते। त्यांच्या सुनबाई देखील आज इथं आल्या होत्या। त्यांनी संपूर्ण कुटुंब येऊन त्यांनी आज हा पूर्ण पोशाख ठाण्यावरनं त्यांनी आज मंदिर समितीला आत्ता आणून दिलेला आपल्याला पाहायला मिळतो। आपल्याबरोबर मंदिर समिती सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औषकर महाराज, काय सांगताल हा पोशाखाचं वर्णन तुमच्या भाषेत कसं करताल? अतिशय सुंदर हाताने विणलेला भरजरीत असं आता आपण आपल्याला अंगारकी दाखवतो आणि आपण बघा संपूर्ण देवाच्या हातावर चांगल्या पद्धतीची विणकाम केलेला आणि समोरी पूर्ण विणकाम केलेला आज अंगारखा तुम्हाला दिसतोय। त्यानंतर देवाला घालायला हा जो शेला आहे अतिशय सुंदर असा देवाचा शेला आज त्यांनी केला गेलेला आहे। त्यानंतर देवाला पिवळ्या रंगाचं सोवळं आज त्यांनी आणून दिलेलं आहे। पैठणी नऊवारी आज त्यांनी आणून दिलेली आहे। सुंदर अशी पैठणी नऊवारी आहे आणि खरं तर मला त्यांच्या कुटुंबियांचं कौतुक वाटतंय की त्यांनी त्यांच्या सुनबाईने आज स्वतः
हातात धरून जेवढे लोक असताना सुद्धा दोन्ही वस्त्र हे आषाढी एकादशीच्या दिवशी दर्शन होणंही अवघड आहे, पण आज दिवसभर आपल्या अंगावर हे वस्त्र परिधान होणार म्हणून त्यांनी स्वतः घेऊन आलेत. त्याबद्दल त्यांच्या भावनेचं व त्यांच्या आदराचं मी समितीच्या वतीनं कौतुक करतो. उद्या हा पोशाख कधी परिधान केला जातो आणि तुमच्या भाषेत ह्याचं थोडं वर्णन करा अभंगातून. 2:40 रात्री हा पोशाख परिधान केला जातो. उद्या दिवसभर देवाच्या अंगावर हेच वस्त्र राहील. देवाचं रूपच असं आहे, सावळे सुंदर रूप मनोहर. ते किती मनोहर आहे. राजस सुकुमारा मदनाचा पुतळा, रवी शशी कळा लोपलिया, कस्तुरी मळवट चंदनाची उटी, रुळे माळ कंठी वैजयंती. अशा श्री विठ्ठलाच्या अंगावर असा हा भरजरीत ड्रेस या राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या कुटुंबियांच्या वतीनं आलेला आहे. उद्या तो चढवणार आहोत. विठ्ठल मंदिरातून कॅमेरामन मिलिंदसह रवी लव्हेकर, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.